नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज आहे सप्तमी, उद्या अष्टमी आणि परवा आहे नवमी. तर हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. एक तर ओटी भरण्यासाठी आणि दुसरं म्हणजे कुंकुमार्चन करण्यासाठी. तर बघा, चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आपण आपलं जे नवरात्र असतं त्याच्यामध्ये भरतोच, पण चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा कुलदेवीच्या ओटीचा मान हा झालाच पाहिजे. बघा, कुल आणि देवी या 2 शब्दांनी मिळून कुलदेवी हा शब्द बनलेला आहे. कुळाची देवता ही कुलदेवी, कुळाचा देव हा कुलदेव. ज्या देवीची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवी किंवा कुलदेव. तर बघा, कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करते, आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आणि आपल्याकडून कुलदेवीचा मान हा झालाच पाहिजे. पण एकदा काय होतं की आपल्याकडून कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा मान होत नाही. आपण वर्षातनं एकदा आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवाला जाऊन आलो की आपण विसरून जातो आणि आपल्याला पुढच्या वर्षीच आठवण येते आणि आपण ते एक कर्तव्य म्हणून करत असतो. पण तुम्ही मला सांगा, आपली कुलदेव, आपली कुलदेवी हे आपल्या आईवडिलाप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांची सेवा ही पहिली झाली पाहिजे, मग बाकीच्या देवतांची सेवा. त्यामुळे तर बघा, चैत्र महिन्यात आपल्याला कुलदेवीला ओटी भरायची आहे. तुमची कुलदेवी जर तुमच्या तिथं जवळ असेल तर तुम्ही जाऊ शकता. जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरी ओटी कशी भरायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता समजा तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर तुम्हाला इथं ओटी भरायची नाही आहे, कारण आपली ओटी ही पहिलीच भरलेली असते. तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ओटी भरायची आहे. पण चैत्र महिन्यात ओटी भरून ती कशी आपल्या देवीला अर्पित करायची ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, पहिली म्हणजे तुम्हाला एका ताटामध्ये सगळं जे ओटीचं जे देवीच्या ओटीचं जे सामान आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता बघा, पहिली येते ते म्हणजे साडी ही 99.9% नऊवारीच पाहिजे. जर तुम्हाला अगदीच मिळत नसेल तर तुम्ही 5 वारी किंवा 6 वारी घेऊ शकता. त्याच्यामध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी तुम्हाला सेपरेट ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्या साडीमधून ब्लाऊज पीस काढून तोच ठेवू नका, सेपरेट घ्या. आणि साडी घेताना तुम्ही काठपदर असलेली किंवा रेशीम धाग्याची किंवा सुती साडी ही घ्या, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या पेक्षा किंवा तुलनेत अधिक असते. त्यामुळे तुम्ही रेशमी किंवा सुती साडी घ्या. त्यानंतर तुम्हाला श्रीफळ म्हणजे नारळ घ्यायचा आहे. कुठलंही फळ तुम्ही घ्या. त्यानंतर 2 विड्याची पानं मिळून 1 विडा, त्याच्यावरती सुपारी, दक्षिणा, तुम्हाला यथाशक्ती जेवढी जमेल तेवढी, हळकुंड, त्यानंतर बदाम, खारीक आणि मेन म्हणजे शृंगाराचं सामान आता घ्यायचं आहे. आता शृंगाराचं सामानमध्ये बघा, तुम्ही काजळ येतं, टिकली येते, बांगड्या येतात, आरसा, फणी, मेहंदीचा कोन, नेल पॉलिश, त्यानंतर एक वस्त्र येतं, त्यानंतर गंध येतं. तुम्हाला इथं देवीसाठी एक पान घेऊन जायचं आहे, म्हणजे तांबूल हे घेऊन जायचं आहे. ह्याच्यातलं काहीही सोडायचं नाही. ह्या वस्तू आपल्याला सगळ्या एकत्र करून बघा, आता मला इथं वेणी सकाळी मिळाली नाही, त्यामुळे मी आता जाताना घेणार आहे. आणि ही ओटी मी पंचमीला भरलेली आहे, कारण मला आता गावाला जायचं आहे 2-3 दिवस, म्हणून मी पंचमीला भरली आहे. तर तुम्ही आज उद्या परवामध्ये कधीही ओटी भरू शकता. तुम्हाला गजरा मिळाला किंवा वेणी मिळाली तर तशी घ्या. मग आता पुढं काय करायचं, हे पहिले एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती एक दुसरं थाळा, स्टीलचंच घ्या, प्लास्टिकचं घेऊ नका. एक दुसरा थाळा स्टीलचा किंवा परात आपण म्हणतो तसं घ्या. त्यानंतर त्यावर तुम्हाला ही जी साडी आहे ती अशी ओपन करून ठेवायची आहे, अजिबात बंद करून ठेवायची नाही. त्यानंतर त्यावरती नारळ, ब्लाऊज पीस, नारळाला हळद कुंकू लावायचं आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर विडा जो आपण घेतला आहे तो ठेवायचा आहे. सुपारी खंडित नाही आहे ना, भोक नाही आहे ना, हे बघून
तो नारळ ती सुपारी आपण व्यवस्थित ठेवायची आहे. त्यानंतर शृंगाराचं सामान आपण ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी तुम्ही फळं किंवा काही घेतलं असेल ते तुम्ही ठेवायचं आहे. तुम्ही इथं 1, 2, 3, 5 किती फळं तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर साडीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत आणि 5 खेपा तुम्हाला तांदूळ घालून ही ओटी भरायची आहे. इथं बघा मी 1, 2, 3, 4 आणि अजून एकदा असं 5 खेपा तुम्हाला तांदूळ घालून ओटी भरायची आहे. ही ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा आहे. ह्या ओटीचं जे ताट आहे ते आपल्या छातीच्या इथं धरायचं आहे. त्यानंतर देवीला, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की देवी, मी इथे तुझी आज ओटी भरत आहे, तिचा तू स्वीकार कर आणि काही चूक झाली असेल तर ती तुझ्या पायाखाली घाल. आमच्या घराण्याचं, आमच्या कुळाचं तू रक्षण कर. आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदून दे. सगळे छान निरोगी राहून दे. सगळ्यांना छान आयुष्य, आरोग्य दे. असं देवीला प्रार्थना करायची आणि म्हणायचं की आमच्याकडून अशीच कायम तू सेवा करून घे. अशी प्रार्थना करून तुम्ही हे ओटीचं जे ताट आहे ते आपल्या जे छातीकडे आहे ते देवीच्या, जर तुमच्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथं लावायचं आहे, आपल्या डोक्याला लावायचं आहे. आणि हे करताना जर तुमचा जर नवरा किंवा तुमचे जर मिस्टर असतील तर त्यांचाही हात त्या ताटाला तुम्ही लावून घ्या. तुमची मुलं असतील तर त्यांचाही हात या ताटाला लावून घ्या आणि तो तुम्ही परत त्या चौरंगावर ठेवा. बघा आता इथं आपली ओटी भरून झालेली आहे. छान देवीला परत नमस्कार करा आणि तुमच्या जर घराच्या जवळ कुठल्याही देवीचं जर मंदिर असेल ना, कुठलीही देवी, म्हणजे काही स्पेसिफिक नाही, माझ्या घराच्या जवळ यल्लम्मा देवीचं मंदिर आहे, सो मी ही ओटी तिथे जाऊन तिथे जाऊन ही अर्पण केलेली आहे. तसं तुम्ही आज उद्या परवामध्ये ओटी भरून ती 1-2 दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही देवळात जाऊन ही ओटी अर्पण करू शकता. आता एकदा काय होतं की बघा, तुम्ही म्हणाल की नाही देऊळच नाही आहे, मी एकदम खूप लांब राहते, तर तुम्ही ही ओटी भरून त्या दिवशी तशीच ठेवून दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही किंवा तुमच्या सासूबाई ह्या गोष्टी वापरू शकता. कोणालाही या गोष्टी बाहेरच्यांना द्यायच्या नाही आहेत वापरायला, ह्या आपल्या घरीच तुम्ही हे वापरू शकता. पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा की ही ओटी देवळात नेऊन तुम्ही ती अर्पण करावी. नाही तर तुम्ही घरात या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला आज, उद्या किंवा परवा आपल्या देवीची ओटी भरायची आहे. आपल्या कुलदेवीचा मान आपण केलाच पाहिजे आणि तो करायचाच आहे. त्यामुळं आपल्या परिवाराचं आणि आपल्या कुळाचं आपली आई भगवती आपलं रक्षण करते. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.